नमस्कार. आजचे श्लोक खूप छान आणि अगदी सोपे आहेत. म्हणजे सगळे श्लोक छान आहेत, परंतु आज अगदी सोपे आहेत की फार काही मोठं आपल्याला त्रास होईल असं तत्वज्ञान नाही, समजायला कठीण आहे असं काही नाही. पण आपल्याला संतांची संगत, आपण सगळेजण महाराजांचे अनुग्रहित आहात, त्यामुळे खरं तर आजच्या श्लोकांमध्ये जे काही सांगितलेले आहे ते आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. त्यामुळे जे जे आपण ऐकू तेव्हा लक्षात असेल की हो, आमचा पण अगदी असाच अनुभव आहे असं वाटेल. 128व्या श्लोकामध्ये आपण सज्जनांच्या संगतीचा विषय पाहिला होता की अरे बा सज्जना, म्हणजे मना, तू सज्जन आहेसच. समर्थांच्या मनाच्या श्लोकांमधल्या रचनांच्या मागे दुर्जन मनाला, दुष्ट मनाला नाहीये उपदेश. मना तू चांगलाच आहेस आणि चांगल्या असणाऱ्या मनाला नेहमी चांगलं ठेवणं आणि अधिक चांगलं करणं, याच्यासाठी हा सगळा प्रयास आहे. त्यामुळे सज्जन मनालाच बा सज्जन मना सज्जन संगती वस्ती कीजे, असं मागच्या श्लोकामध्ये सज्जनांच्या संगतीत राहा अशा प्रकारचा विषय आपला झालाय. आणि खरं आहे, सज्जन मनाला, चांगल्या मनाला सज्जनाची जर जोड मिळाली, सज्जन मनाचा स्पर्श झाला, संतांचा स्पर्श झाला, आपला अनुभव असतो. आपण कुणाशी मैत्री करतो तर स्वाभाविक आहे, आपल्या आवडीची जी मंडळी असतात की ज्यांना याच्यात सगळ्यात गोडी आहे, ती आपोआप आपल्याजवळ लगेच मैत्री होते आपली. तसं आहे की मनाला सज्जनतेचा स्पर्श असेल तर सज्जन संगती जी आहे तिचा आपल्याला लाभ होईल. या अर्थाने आपण हा विचार पाहतोय. याही श्लोकामध्ये आज 129वा श्लोक आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातच गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनांची. म्हणजे दुर्जनांची मती सुमती होते. या ओळीचा आपल्याला अन्वय लावायला लागेल बरं का. मती पालटे सुमती दुर्जनाची, दुर्जनाची सुमती असं जर असेल तर दुर्जनाची सुमती कशी असणार, चांगली बुद्धी कशी असणार. तर याचा अर्थ दुर्जनाची मती सुमतीमध्ये पालटते. येईलच, आपण आता अर्थ बघूतोय, आपल्या लक्षात येईलच. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहील. यामध्ये आपल्याला ते समजेल. आता आपण ज्या संत ग्रंथाचा अभ्यास करतोय त्यामुळे स्वाभाविकच ही जी काही आपली वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीमध्ये संत संगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहेच आहे. जसं असताना नेहमी उदाहरण दिलं जातं की आपला बँकेत लॉकर असतो, त्या लॉकरमध्ये आपण आपले दागिने, चांदीची भांडी वगैरे ठेवतो. खरं तर लॉकर आपला, त्याचे पैसेही भरतो, भाडंही आपण भरतो, परंतु आपल्याजवळ असणारी जी किल्ली आहे त्या किल्लीने तो लॉकर काही उघडत नाही. बँकेकडे त्याची एक किल्ली असते, आपली किल्ली आणि बँकेची किल्ली दोन्ही किल्ल्या लावाव्या लागतात, तेव्हा लॉकरमधली वस्तू आपल्याला मिळते. तसं आपल्याजवळ सज्जन होत आपण, आपल्याजवळ एक जो आत्मस्वरूपाचा ठेवा आहे, हा ठेवा आपल्याला मिळायला हवा असेल तर आपल्याजवळ किल्ली आहे, उपासनेची किल्ली आपल्या हातात आहे, पण त्या नुसत्या उपासनेने काम होत नाही. तर त्यासाठी सद्गुरूची कृपा, सद्गुरूची किल्ली आपल्याला लागते, बँकेची किल्ली पण लागते, म्हणजे सद्गुरूची कृपा पण आपल्याला लागते. समर्थांनी अगदी स्पष्ट म्हटलं, समर्थांच्या वेळेला काही बँका आणि लॉकर नव्हते, पण तरीसुद्धा समर्थांनी शब्द तोच वापरला, सद्गुरू कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली. आपल्याजवळ असणारी गोष्ट म्हणजे आपली उपासना, साधना, आपला सज्जनपणा, याला सद्गुरू कृपेची जोड असायला हवी. तर मग द्वैत कपाटे उघडली एकसरा, लगेच काम होईल, द्वैतच संपेल, भगवंतासाठी आपलं अगदी एकरूप आपण होऊन जाऊ असं समर्थांनी सांगितलंच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या उपासनेला, आपल्या साधनेला, आपल्या सज्जनपणाला या संत सज्जनांची, सद्गुरूची मदत असायला हवी. माऊलीने पण म्हटलं आहे, आपण हरिपाठात म्हणतो, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. याच मार्गाने श्रीपती आकळेल, म्हणजे समजेल, याच मार्गाने भगवंत संपेल. कुठल्या? सज्जन संगतीनं. संतांची संगती मनोमार्गाने, आपला मार्ग असणारच आहे. मन आपलं सज्ज, आपण चांगलेच आहोत, त्या आपल्या चांगल्याला संतांची जर जोड मिळाली तर आपल्याला हा मार्ग मिळेल, असं सगळ्या संतांचं आपल्याला सांगणं आहे. पहिल्या ओळीमध्ये गती कारणे संगती सज्जनाची समर्थ म्हणतात. तर आता हा जो काही संतांचा संग किंवा सद्गुरूचा, संतांचा, सत्पुरुषांचा जो सहवास, याच्यामध्ये राहून आपल्या जीवनाला एक चांगली वळण, चांगला आकार देणं,
हे खरं म्हणजे या संत संगतीतून आपल्याला हवं आहे. समर्थ म्हणतात गती कारणे संगती सज्जनाची. आता संतांच्या संगतीत तुमचं आमचं सगळं जीवन स्वाभाविकच आकाराला येतं. बदलतं म्हणजे चांगलं आहे, त्याच्यात अधिक चांगलं होतं. बदलतं म्हणजे वाईट असेल तर चांगलं होतं असं नाही, तर खरंच चांगलं होतं. पण इथे शब्द वापरलाय गती कारणे. गती कारणे सज्जनाची संगत म्हणजे काय? आता गती म्हणजे काय तर सद्गती. पण सद्गती म्हटलं की देह टाकतो तेव्हा असा त्याचा अर्थ होईल. तर सद्गतीसाठी संतांची संगत अगदी चांगली गोष्ट आहे की देह केव्हा पडेल हे आपल्याला माहिती नाही. हा देह टाकताना जर संतांची संगत आपल्याला असेल तर अंतकाळ पण आपला चांगला जाईल. भगवंत आपल्या भक्ताचा अंतकाळ सांभाळतो, 100% सांभाळतो. सद्गुरू आपल्या शिष्याला असा अंतकाळी एकटा पडू देत नाही, तो सांभाळतो. शारदा माता होत्या ना, त्या असं म्हणायच्या की रामकृष्णांचा कुणीही शिष्य जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ येईल तेव्हा ठाकूर स्वतः त्याला घेऊन जायला येतील. इतकी खात्री त्यांची होती. कारण ही सद्गुरूंची जबाबदारीच आहे सत्शिष्याचा अंतकाळ सांभाळणं. आणि म्हणून गती कारणे संगती सज्जनाची, अगदी सद्गती अंतकाळ असा जरी त्या गती शब्दाचा अर्थ घेतला तरी अगदी बरोबरच आहे. पण आपण काही आता देह टाकल्यानंतरचा विचार करायला हवा असं नाही. आपण गती म्हणजे प्रगती म्हणूया. गतीसाठी म्हणजे आपल्या प्रगतीसाठी, आपल्या अधिक चांगल्यासाठी संतांच्या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये राहून जर आपण साधना केली, आपण उपासना केली तर आपली त्या साधनेमध्ये चांगली प्रगती होते. खुद्द भगवंतच आश्वासन आपल्याला देत आहेत गीतेमध्ये, तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. किंवा उपासना म्हणजे उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांचा मी काय करतो तर मी पूर्णपणानं या संसार सागरातून उद्धरून नेतो, असं स्पष्टपणानं भगवंताने आपल्या इतकं उद्धरून देतो. मी माझ्या भक्तांचं करतो असं म्हटलंय. त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये पहिलं गती कारणे संगती सज्जनाची हे आपल्याला अगदी पटेलच. पुढल्या वेळी म्हणाले की म्हणतात की मती पालटे सुमती दुर्जनांची असं पण म्हणतात. आता ह्याचा अर्थ संत सज्जनांनी चांगल्या माणसाच्या चांगल्यामध्ये फरक पडेलच म्हणजे वाढेलच. पण इथे तर त्यांनी म्हटलं की दुर्जनाची असली ना तरी सुद्धा त्याची पण मती पालटेल, बदलेल. संतांची संगत मिळाली तर होईल बुद्धी काय संतांच्या संगतीने बुद्धीमध्ये पालट होईल, इतकी त्यांची कृपा झाली तर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आपण लक्षात ठेवू शकू की खरोखरच आहे संगत चांगली मिळाली ना तर आपण कुठेतरी भरकटच जाणार नाही. आता भरकट शब्द जरा आपल्याला असं वाटेल की आता की आपलं भरकटण्याचं होईल, गुरफटून जाणार नाही म्हणूया. तर असं आपलं संसारात गुरफटणं, कुठेतरी भरकटणं असं होणार नाही जर संतांची संगत मिळाली. कुठल्या मैत्रिणी आपल्या मिळत आहेत त्यावर आपलं हे संसारात गुरफटणं वगैरे अवलंबून असतं, हे तर नक्कीच आहे. आता इथे तर ते म्हणतायत की स्वाभाविक आहे आपलं मनाचं नेहमीच वर्णन केलं जातं की ते चंचल आहे, मग ते विषयांकडे धाव घेतं. देहाबद्दल पण आपल्याला म्हणतात देह सुद्धा सुखासीनतेकडे जातो. चंचल मन जसं विषयांकडे जातं तसं देह सुद्धा सुखासीनतेकडे. जर आपल्याला उद्या सकाळी काम नाही तर आपण काही सकाळी लवकर उठायचं, उद्या काही आवश्यकता उठायची, जरा चालेल थोडा वेळ झोपून, असं होतच. ते देह सुखासीनतेकडे जातो, चंचल मन पण विषयाकडे धावतं. आणि सभोवताली तर एवढ्या गोष्टी आहेतच या सगळ्यांना सहजपणानं आकर्षित करायला. त्यामुळे आणि त्यात भरीला जो दुर्बुद्धी असेल ना, कुमती, जर का खरोखरच श्लोकात म्हटलंय तसं दुर्जनाची म्हणजे दुर्बुद्धीच असेल भरीला, आधी चंचल मन, आधी शरीराला पण जरा ऐशारामाची ओढ आणि त्याच्यात जर दुर्बुद्धी असेल तर मग संतांचं सज्जनांचं ऐकावंसच वाटणार नाही ना. पण तरी सुद्धा संत सज्जनांनी जर ठरवलं तर याची सुद्धा म्हणजे काय दुर्जनाची मती सुद्धा सुमतीमध्ये पालटेल असं समर्थानं सांगायचं आहे. खरं आहे जातं मन इंद्रियांच्या आहारी वगैरे, पण जर का सज्जनांची संगत मिळाली साधकाला संत समजावून सांगतात, अगदी नीट पटेल असं सांगतात आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये पालट होतो. मन इंद्रियांना आवडण्याचा प्रयत्न करतं आणि समर्थ सांगतात त्याप्रमाणे दुर्जनाची मती सुद्धा पालटते. संगत चांगली नसेल तर मात्र कठीण आहे.
मग काय होतं, संगत चांगली नसेल तर बुद्धिभेद होतो ना. कोणी बघितलं काही नको, मला वाटेल तसंच मी करेन, आणि मग वाईट गोष्टीच बरोबर आहेत असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे जसं आहे ना की कर्ण, दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र या मंडळींना भगवंताचं कधीच पटलं नाही, कारण ते कुसंगतीत होते. त्यामुळे श्रीकृष्ण काय सांगतोय कुठलीच गोष्ट त्यांना पटली नाही. तसं होतं की जर का संगत चांगली नसेल तर बुद्धी अशी घसरायला लागते. म्हणजे मती पालटे सुमती दुर्जनाची, अशी दुर्जनाची मती जी आहे ती संत सज्जनाने सुमती होते, पण संत संगत मिळायला पाहिजे. वाईट बुद्धी मंडळी असते आणि सज्जनांच्या सहवासात जरी बदलते असं आपण म्हटलं तर काही उदाहरणं आपल्याला आहेत. आता यांनी कृष्णाची संगत मिळून सुद्धा धरली नाही म्हणून आपण त्यांची उदाहरणं अशी घेतली. आपण वाल्याचा वाल्मिकी म्हणतो की खरंच नारदांच्या सहवासात आले काय आणि त्याच्यात बदल झाला काय. त्यामुळे बरोबरच आहे की मती पालटे सुमती दुर्जनाची, दुर्जनाची मती सुमतीमध्ये पालटली होते जर संतांचा सहवासात मिळाला तर. तिसरा जो चरण आहे त्याच्यात रती नायिकेचा पती नष्ट आहे असं म्हटलंय. आता रती नायिकेचा पती म्हणजे कोण, तर रती नायिकेचा पती म्हणजे हा जो काम विकार आहे, माणसाला ना कामना खूप असतात, हा अत्यंत दुष्ट दुरात्मा आपला घातक असणारा हा काम नावाचा विषय आहे. कामना, इच्छा, प्रलोभनासारखी निर्माण होतात. हे हवंय, हे हवंय, हे हवंय असं सारखं वाटतं. आणि सुखाच्या वेळी हे सगळं चांगलं आहे असं तो भासवतो, बरोबरच आहे. पैसा हातात खेळत असला की आपण हे हवंय ते हवंय असं घेतो आणि सहजपणानं हा असा कामविकार वाढतो. आणि मग कामविकार वाढला की मग बुद्धी पण स्वैर होते. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की रती नायकेचा पती नष्ट आहे. हा कामविकार वाढला, अशी बुद्धी प्रभावित झाली की मग स्वैर विचार, स्वैर आचार, भ्रष्टाचार असं सगळं होतं. आणि मग ते बरोबर आहे असं वाटायला लागतं. नुसतं करतात असं नाही, तर आम्ही करतो तेच बरोबर आहे असं वाटतं. काही आपलं काय होईल, समाजाचं काय होईल याचा काही सुद्धा विचार त्यावेळेला मनात येत नाही. अगदी चांगली चांगली माणसं सुद्धा ह्या कामविकारामुळे बिघडतात असं होतं. आता जुनीच आपलं उदाहरणामुळे आता वाल्याचं वाल्मिकी आणि दुर्योधन, दुःशासन, कर्ण अशी उदाहरणं झाली. तर आपल्याला जुन्याच उदाहरणामध्ये लक्षात की विश्वामित्रांसारखा महान तपस्वी होता, पण तोही मेनकेच्या मोहाला बळी पडलाच ना. त्यामुळे परस्त्रीची अभिलाषा ही जी काही कामना, कामवासना आहे, सगळ्या रावण, कर्ण, दुर्योधन ह्या सगळ्यांचा सत्यानाश का झाला तर ही परस्त्रीची अभिलाषा. अगदी लष्करातले मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी या कामविकाराच्या आहारी जाऊन शत्रू राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रातली अत्यंत गुप्त बातमी दिली जायची, अशाही गोष्टी, अशी उदाहरणं घडलेली आहेत. त्यामुळे कामवासना, रती नायिकेचा पती नष्ट आहे हे जर कळलं, आपल्या लक्षात आलं तर एरवी आपल्याला चांगली वाटणारी माणसं सुद्धा अशा ठिकाणी कशी अडकतात याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे ह्या ठिकाणी कामवासनेमध्ये बळी पडतात दिसतं. बाकी ठीक आहे की संघर्ष किंवा काय दुःख, संकट अशा गोष्टींमध्ये माणसं अडकत जातात. याचा जे काही एकदा त्या कामनेमध्ये अडकलं की ती मुळी एक अशी संकटाची मालिकाच तयार होते. म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणं शक्यच होत नाही. त्या कामवासना नष्ट आहे म्हटलंय ना, त्याचं कारण असं आहे की ते आणखीन खोल अडकायलाच लागतात. आणि त्या अडकण्यामध्ये बाहेर येणं अवघडच असतं. अधःपतन असंच त्याचं होत राहतं. आणि मग ते किती अधःपतन होतं तर सर्वनाश होतो. अशा पद्धतीचा विचार म्हणून कामवासना ते नष्ट असं म्हटलेलं आहे. आणि असं करणारा नष्ट चालणारा पापी असं पण म्हटलंय. त्यामुळे अशा या कामाच्या किंवा आपण त्याला अतिआसक्ती म्हणूया, अतिआसक्तीच्या तावडीतून सुटण्याला एकच मार्ग आहे, तो 4थ्या ओळीत दिलाय, म्हणून मनातीत होऊन राहील. पहिल्या 2 ओळीत छान झालं की सज्जनाची संगत लाभली तर काय होईल आपल्याला कळलं, परंतु त्याच वेळेला धोका पण काय आहे तो पण सांगितला.
आणि मग आता मात्र ह्याच्यातून बाहेर पडायला एकच मार्ग आहे, तो म्हणजे मनातीत होऊन राहणं. आता मनातीत होऊन राहायचं म्हणजे काय करायचं, तर मनामध्ये काही वृत्तीच उठणार नाही असा प्रयत्न करायचा. जे जसं आहे तसं छानपैकी ॲक्सेप्ट करायचं. अशी स्थिती असणं आणि ती मान्य असणं म्हणजे सगळ्या प्रकारचं हवं नको पण संपेल. असं हवं नको पण संपणं म्हणजे मन निर्विकार करणं. हे अवघड आहे, पण असं निर्विकार करणं, अपेक्षा सगळ्या संपवणं, निर्विचार करणं, त्याला मनातीत होणं असं म्हणतात. असं जर सगळ्या इच्छा संपवल्या, जे जसं आहे तसं स्वीकारायचं ठरवलं, असं ह्या मनाला जिंकायचं ठरवलं, तर मग ते मनातीत होता येईल. मनातीत होणं म्हणजे त्या मनाला अमुकच हवा आहे वगैरे असा काही विचारच करायचा. इंद्रियांचं जे नियमन ज्याला म्हणतो तशा नियमनासाठी त्या सगळ्या इंद्रियाला ताब्यात ठेवायचं, जाऊ द्यायचं नाही बाहेर. शेवटी असं आहे की इंद्रिया पण आपली नोकर आहेत ना, मन इंद्रिय हे आपले नोकर आहेत. आपण सांगू तसं त्यांनी वागलं पाहिजे. याला म्हणायचं मनातीत होणं. म्हणजे असं असतं ना की आपण झोपताना चष्मा बाजूला काढून ठेवतो आणि झोपतो, तसं मनाला बाजूला काढून ठेवता आलं पाहिजे. इतकं सहज आहे मना, म्हणजे मग मनामध्ये काही विकार उठणारच नाही. हवं नको पण पुढे येणारच आहे संकल्प विकल्प, ते काही येणारच नाही. आपण सगळं कर्म करायचं, ते कर्म करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या बुद्धीचा मनाचा वापर करतोच आपण कर्म करताना. परंतु कर्म करून झालं की कर्माच्या परिणामाचा पण विचार करायचा नाही आहे. कर्म पूर्ण झालं की आपल्याला ते असं बाजूला ठेवता आलं पाहिजे. मनाला बाजूला ठेवलं झालं तर आपलं काम. आणि मग याच्यासाठी आपल्या लक्षात येईल की मग जर का आपल्याला कर्म करून झालं, फळाचा विचार करायचाच नाही आहे, तर त्या कर्माला, त्या मनाला आपल्याला काहीतरी कामाला लावलं पाहिजे. ते नामस्मरणाला लावायचं. आणि मग त्या नामस्मरणाला लावलं की मग म्हणजे हळूहळू चांगल्या संगतीला लावलं, पुढे यायचंच आहे. ते नाम म्हणा, ध्यान म्हणा, संगत म्हणा, असं सगळं केलं तर मग ते मनातीत होणं म्हणजे काय ते आपल्याला कळेल. नाथांनी सज्जन कोण याची खूप झाली की आपल्याला चांगलं करायचं आहे पण आपल्याला कळलं पाहिजे की कोणाशी संगत धरावी. तर त्यांनी एक शब्द वापरला, निरपेक्ष. कुठलीही अपेक्षा ज्याला नाही आहे ना त्याच्याशी संगत धरावी. संतांचा निरपेक्षता हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. नाथ म्हणतात, निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो अतिविरक्त, निरपेक्ष तो नित्यमुक्त, निरपेक्ष तो सत्य भगवंत. भगवंताचं सारखंच सगळं दिलंय आणि जो असा निरपेक्ष आहे सर्व बाबतीमध्ये, त्याला ते नित्यमुक्त, भक्त, विरक्त सगळं करून टाकलेलं आहे. मग आपण अशाची जर संगत धरली, अशा संतांची जर संगत धरली तर मग आपल्याला मनातीत होणं म्हणजे काय तर कळेल. आणि खऱ्या जगाच्या कल्याणात संतांची भूती धरायचीच असली अपेक्षा तर त्या तेवढीच धरावी, संतांच्या सहवासाची अपेक्षा धरावी, असं करता येईल. असं ही जी काही ज्याला आपण सात्विक किंवा अशी वैराग्य संपन्न अशी जी संत मंडळी आहे ती मंडळी जगाचा उद्धार करतात. सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना. हरिभजना जो लावणार आहे त्याचा विचार फक्त करावा. आणि मग ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. समर्थाने सत्वगुणाची व्याख्या करताना सांगितलंय की जो अज्ञानाला चांगल्या मार्गाला लावतोय तो त्याला सत्वगुण म्हणायचं. तर असं जर आपल्याला संतांचा सहवास मिळाला तर मनातीत होता येतं. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. एक संस्कृत सुभाषित आहे, सत्संगेन परम प्राप्त. अगदी सोपं आहे. सत्संगाने असं श्रेष्ठ गोष्ट प्राप्त होते. आणि दुस्तरम तरते विषय म्हणजे कठीण ज्या गोष्टी असतात त्या सहज तरून जाता येतात. तरतेची रात सहजपणानं तरून जाता येतं. कठीण गोष्टी तरून जाता येतात आणि चांगल्या गोष्टी सहज प्राप्त होतात. आणि म्हणून प्रयत्न करावा. आणि प्रयत्न कसला करावा, सत्संगम सततम करू, सत्संगाचा सतत प्रयत्न करावा असं सुभाषितकार आपल्याला सांगतात. सहज आपल्याला आवडेल की खरंच सत्संगाचा का प्रयत्न करायचा, तर चांगल्या गोष्टी मिळणार आहेत आणि आपोआपच वाईट गोष्टी आहेत त्या पार सहजपणानं आपण त्याच्यातून पलीकडे जाणार आहोत. असा जर लाभ मिळणार असेल सत्संगाचा तर तो अवश्य घ्यायला हवा असं समर्थांनी आपल्याला या श्लोकात सांगितलंय. अगदी असं आहे की अशा सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आमच्या प्रापंचिक अडचणी दूर होणार आहेत का असा जो कोणी प्रश्न शंका काढली तर खरं सांगू का,
हो, संत संगतीमध्ये तुमच्या आमच्या प्रापंचिक गोष्टी सुद्धा दूर होतात. कोणी आपल्याला पैसे उचलून देणार नाही, परंतु आहे त्यात समाधी राहण्याचा आनंद मिळतो ना, आणि त्यामुळे काय नाही आहे ह्याचा विचारच होत नाही. म्हणून माणसाने सत्संगाचा लाभ घ्यावा. ऐहिक आणि पारलौकिक सगळीकडे त्याचा आपल्याला उपयोग होईल. त्या तुकडोजी महाराजांचा अभंग आपल्या लहानपणी आपल्याला शाळेमध्ये होता. सत्संगाविण ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्या आधी पाहिजे सेवा वडिलांची, सेवा करण्या आधी पाहिजे मूळचीच वृत्ती. असा छान तो अभंग आहे. पण मुळात काय तर सत्संगाशिवाय हे होणार नाही. आणि मग तुकडा द्यास म्हणे ही सांगड कोटी जन्माची. हे असं एका जन्मात सगळं मिळत नाही, असं जन्मोजन्मी जेव्हा आपण करू तेव्हा हे अद्वैत साधेल, असं तुकडोजी महाराज आपल्याला सांगतायत. तो सत्संग समर्थाने आपल्याला या श्लोकामध्ये घ्यायला सांगितलंय. आता या श्लोकातल्या मनातीत होणारा सांगितलं, याचा उपयोग आपल्याला पुढल्या श्लोकात होणार आहे. पुढल्या श्लोकामध्ये मना अल्पसंकल्प तोही नसावा. मनातीत व्हायचं आहे ना, निर्विकार निर्विचार, काय हवाय नाहीच असं करायचं आहे ना. इथे त्या अल्प थोडासा संकल्प मनात येता कामा नये. मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्यसंकल्प चित्ती बसावा. आता आधी सांगितलं की थोडासा संकल्प असू नये, पण असं घडत नाही, म्हणून मग थोडीशी मुभा दिली की सत्यसंकल्प चित्ती बसावा. जनी जल्प विकल्प तोही नसत्याजावा. दोन गोष्टी त्याच्यावर म्हणजे टाकून द्यायला सांगितले. जल्प शब्दाचा अर्थ आहे बडबड करणं, उगाचच बडबड करणं, आणि विकल्प याचा अर्थ आहे संशय. तर उगाचच बडबड करणं करू नये आणि मनात संशय आणू नये. आणि रमाकांत एकांत काळी भजावा. त्या भगवंताचं एकांत काळी स्मरण करावं, त्याचं भजन करावं. असा अगदी सोपा श्लोक आपल्याला 130वा समर्थाने दिलाय. आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सोपा आहेच, पण पुन्हा पुन्हा जरा चार संतांच्या म्हणजे त्याही संतांचं हेच मत आहे असं पाहिलं की आपल्याला जरा ते अधिक बरं वाटतं. आणि कुठे आपलं चुकत असलं की खरंच मनात काही संकल्प येतात की काय, खरंच विकल्प येतात की काय, लगेच आपण आपल्या साधनाबरोबर काही बडबड करतोय की काय, असं जर काही होत असेल तर त्याला एक आपल्याला आपल्या चुका कळण्याचा एक चांगला आपल्याला दृष्टिकोन लाभतो असं होईल. त्यामुळे आपण आत्ता जे मनातीत व्हायला सांगितलेलं आहे तेच कसं करायचं ते या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला आणखीन सांगतील. ते म्हणतात की उगाचच्या उगाच अनावश्यक संकल्प करू नका. अनावश्यक विचारच करायला मनात येऊ द्यायचं नाही. म्हणजे असं आहे ना की भोवती अनेक घटना घडत असतात आणि आपण कारण त्याविषयी आपला काही विषय नसतो, काही आपल्याला गरज नसते, पण त्याविषयी आपण उगाचच्या उगाच विचार करतो. नाना प्रकारच्या गोष्टी सभोवताली घडत असतात, त्या सगळ्यांचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. हां, एक माहितीपुरतं आपलं रोज वर्तमानपत्र सकाळी चाललं, खरं तर गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं की वर्तमानपत्र वाचू नये. आणि सध्यास्थितीमध्ये असं वाटतंच की वाईटच गोष्टी काय वाचायच्या, पण तरी ठीक आहे की जगात काय चाललंय ते आपल्याला कळावं म्हणून थोडंसं. पण त्या बातम्याचं रटाळ पुन्हा 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 चरबीत चरबण वाचून आपला वेळ घालवण्यात काय अर्थ आहे, टीव्हीवरच्या त्याच बातम्या पाहण्यात काय अर्थ आहे, असं कोणतरी आपल्याला वाटलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ खर्च होतो, अनावश्यक आपला शक्ती आणि वेळ जातो, हे आपल्याला इथे आठवेल. आणि म्हणून ते सांगतात की निरनिराळ्या गोष्टी सभोवताली घडत असतात, त्याविषयी उगाच विचार करण्याचं कारण नाही. म्हणून मनास अल्पसंकल्प तोही नसावा. काही थोडं सुद्धा इकडलं तिकडलं काही जोड नाही. खरंच आहे किती किती जगामध्ये घटना घडत असतात. काही वेळा नैसर्गिक घटना घडत असतात, काही अपघात घडत असतात, वादळ असतात, भूकंप असतात, काही ज्वालामुखी असतात, कडे कोसळतात, पूर येतात, अनेक गोष्टी होतात. इतकं कशाला, जरा कुठे काही आपण पाहिलं की निरनिराळ्या चर्चा असतात. अगदी काही नाही तर कुठल्या राशीला कोण आहे वगैरे वगैरे, किंवा पुढाऱ्यांची भाषण असतात, कुठला पुढारी कुठल्या पक्षात गेला, तिथून कोण आला वगैरे वगैरे असतात. एक दुसऱ्याचं उणं दुणं काढतात, एक दुसऱ्याला काही नको त्या गोष्टी बोलतात. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचे अर्थ कोण काय लावतात. कोणीतरी चेहऱ्यावर हास्य याचा अर्थ काय, किंवा चेहऱ्यावर भावच नाही याचा अर्थ काय वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला रोज सतत घडताना पाहत असतो. सभा असतात, परिषदा असतात,
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असतात, किती भाषणं, किती प्रसिद्धी, आणि कधी अनुकूल विचार, कधी प्रतिकूल विचार, काय जो गोंधळ चाललेला असतो, अगदी रण माजणं म्हणतात ना, तसं सगळं असतं. पण या अशा सगळ्या गोष्टींपासून आपण खरं म्हणजे आपला काही संबंध नसतो, डायरेक्ट नसतो, इनडायरेक्ट नसतो, काहीच संबंध नसतो. पण आपल्या मनात मात्र या सगळ्या गोष्टी उगाच आपण घोळत ठेवतो आणि सगळं आपल्याला माहिती पाहिजे. कुठे जरा जरी काहीतरी त्यातली सगळी माहिती मला पाहिजे असं उगाच आपल्याला वाटत असतं. आणि आपण संत साहित्याचा अभ्यास करतोय, काही आध्यात्मिक प्रगती करतो आहोत, तर या सगळ्याचा विचार करताना ह्या सभोवतालच्या गोष्टी बाजूलाच कराव्यात. ते जर विषय डोक्यात घोळत राहिले ना, त्याच चर्चा, त्याच्याबद्दलच आणि व्यर्थ चर्चा असा होतात, त्याच्यातले वाद होतात, मतमतांतर व्यक्त केली जातात, आणि त्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो परिणाम काही चांगला होत नाही. आणि म्हणून शक्यतोवर प्रयत्नपूर्वक या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं. अहो इतकंच कशाला, हे जे सर्व वाचलेलं ऐकलेलं समजा असेल, तास 2 तास 4 तास समजा त्या दूरदर्शनवरच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपण इलेक्शनचा काळ आहे आणि मग काय झालं नेमकं बघण्यासाठी म्हणून 2-4 तास जर घालवले तर स्वप्न सुद्धा त्या बातम्यांचं पडतं, कारण विचार तोच असतो ना. त्यामुळे झोपल्यानंतर सुद्धा स्वप्न सुद्धा त्याच विचारांची पडू शकतात. म्हणजे त्याचंच चिंतन आपलं मन करतं, विषयांचं चिंतन, या भोवतालच्या घटनांचं चिंतन. म्हणून भोवताली घडत असणाऱ्या सगळ्या घटनांच्या मनातीत व्हायचं आहे, तर या घटनांच्या विचारच करायचा नाही, त्याच्यापासून अलिप्त होऊन जायचं. नुसतं आपल्याला, आपण या जगात राहतो त्यामुळे या जगातलं थोडीफार माहिती आपल्याला तितपतच त्या गोष्टीमध्ये आपण राहावं, बाकी त्याच्यातून अलिप्त राहावं. कधी कधी असं वाटतं खरंच असे विषय दिवसभर काहीतरी असतात, मग आता म्हटलं तसं कदाचित स्वप्नात पण तो विषय येतात. बरं, स्वप्न सुद्धा मोठी सूचक असतात आणि असं समजून आपण आणखीनच त्याच्यात अडकतो, पुन्हा अडकतो. कधी कधी कोणीतरी म्हटलं हिला काही कशाचं नाहीच बाई, हिला माहितीच आहे काय, मग असं पण कोणी म्हटलेलं आपल्याला आवडत नाही, म्हणून आपण काहीतरी करून त्या सगळ्या बातम्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, अलर्ट राहिलं पाहिजे असं म्हणून आपण ऐकतो. पण हे सगळं न करता आवश्यक तेवढ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि बाकी सगळ्यातून आपण बाजूला व्हावं. म्हणजे मनातीत आहे, त्या विषयांमध्ये रमायचं नाही, तेवढ्यापुरती माहिती असली की पुरेसं आहे, असं मनातीत व्हायचं तर करायला हवं. म्हणून मग ते अल्पसंकल्प करू नये, थोडासुद्धा संकल्प, थोडासा विचार चित्तामध्ये आणू नये. संकल्प करू नये म्हणजे मनामध्ये हे अशा गोष्टींचे विचार मनामध्ये येऊ द्यावे. खरं तर अल्पसंकल्प म्हणजे आता आपण थोडा संकल्प, अल्पचा अर्थ थोडा असा पाहिला आणि तो बरोबर आहे, थोडासा सुद्धा संकल्प करू नये हे तर आहेच. पण अल्पसंकल्प म्हणजे क्षुद्र संकल्प, म्हणजे कमी दर्जाचा संकल्प, किंवा अल्पसंकल्प म्हणजे इंद्रिय सुखाच्या पातळीवरचा संकल्प, तर हे पण संकल्प करू नयेत. म्हणजे माणसाला हे असे संकल्प ना उगीच धावाधाव करायला लावतात. बरं, समजा तो संकल्प पुरा झाला नाही तर निराशा येते माणसाला, ठरवलं होतं आणि झालं नाही असं वाटतं. बरं, झाला पुरा तर ते आणखीन हवं म्हणून त्या वासनेमध्ये, व्यसनामध्ये त्याचं रूपांतर होण्याची भीती असते. म्हणून ते म्हणतात की अल्पसंकल्प, क्षुद्र संकल्प ठेवूच नाही. जराही मनात तरंग निर्माण होतील असं काहीही करू नये. गीतेमध्ये आपल्याला सांगतात न किंचित अपि चिंतयेत. इथे जसं म्हटलं अल्पसंकल्प, गीता पण न किंचित अपि चिंतयेत, थोडा पण याचा विचार करायचा. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता. अशा प्रकारच्या सगळ्या ज्या कामना मनामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टी असतील त्या वर्जित करून टाकाव्यात. सर्व संकल्प संन्यासी म्हणावं. समर्थ दासबोधात पण आपल्या सांगितलंय ज्ञात्यासी संकल्प असे चिन्ह. त्याला मनात विचारच असतात. ज्ञाता जो आहे, ज्ञानी जो आहे, त्याच्या मनामध्ये विचारच असतात असं त्यांनी म्हटलंय. बरं, कधी कधी असं होतं हे संकल्प एका पाठोपाठ एक असे जर येत गेले ना तर त्या एकमेकांना संकल्प परस्पर विरोधी झाले तर त्यांची आणखीनच फार मोठी माणसाला दमवतात असं म्हटलंय. की असं एका पाठोपाठ एक विचार यायला लागले ना तर माणूस त्याच्यातच थकून जातो. त्यामुळे अल्पसंकल्प तोही नसावा, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचारच आणू नये, म्हणजे मनातीत होता येईल अशी संकल्परहित अवस्था करून घ्यायची. अगदी रिकामं मन ठेवायचं. असं रिकामं मन खरं म्हणजे कठीण आहे. पण मी आता म्हटलं की पहिले ओळ ठीक आहे की अल्पसंकल्प तोही नसावा, पण लगेच समर्थांच्या मनात आलेलं आहे की असं मन रिकामं राहणं फार मोठी अवघड गोष्ट आहे.
माणसाचं मन असं रिकामं राहू शकत नाही. म्हणून मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, थोडासा सत्यसंकल्प करायला हरकत नाही, चांगल्या गोष्टींचा विचार करावा. चांगल्या गोष्टी मग विचार करा, अहम ब्रह्मास्मी सोहम विचार करावा. अगदी काही त्याची आनंद रूप शिवोहम शिवोहम असं शांत बसावं आणि याचा विचार करावा. काय वाटतं त्याच्यातून आपल्याला कळेल. हे सत्यसंकल्प आहेत. त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टींचा जरूर विचार करावा, सत्यसंकल्पाचा विचार करावा. कारण सत्यसंकल्पामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. मग अल्पसंकल्प करू नये. कुठलेही विचार मनात येऊ दे नाही, मनातीत होऊन जावं. चांगला विचार करायचा असेल, ईश्वराचा विचार करायचा असेल, ईश्वराच्या लीला आठवायच्या, संतांचं चरित्र आठवायचं, संतांचं किंवा सज्जनांची कर्म आठवायची, संतांनी केलेला उपदेश आठवायचा, असं हरकत नाही. तत्वज्ञान आठवायचं, सन्मार्ग कोणा आहे त्या सन्मार्गाने कोण कोण गेलं त्याची आठवण करायची, हे हरकत नाही. याचा शोध घ्यावा. कारण याच्यामध्ये आपल्या कल्याणाचं आहे. आपल्या कल्याणाचं जे जे आहे ते जरूर करावं. फायदा तोट्याचा विचार नाही करायचा. फायद्याचा विचार केला की गडबड झाली. ते फायदा काही नाही, आपलं कल्याण कशात आहे त्या गोष्टी आपण कराव्यात. बरं असं आहे की मी समजा चांगला संकल्प सोडतोय असं जर सातत्याने कोणी मला म्हटलं, वा तुमचं छान चाललंय, म्हणजे किती छान, की अभिमान याची भीती असते. त्यामुळे याची पण काही गरज नाही. सत्यसंकल्पाचा सुद्धा दाता भगवंतच आहे. सत्यसंकल्प तोही म्हटलाय तरी मला अल्पसंकल्प हे करावा, सत्यसंकल्प घ्यावा. आणि मग पुढे आपल्याला एकांत काही भजवायला जायचं आहे, त्याच्यात लक्षात घे हे सगळं जे की आहे ते भगवंतच आहे, तो दाता आहे भगवंत. म्हणून मी सत्यसंकल्प करतोय असा विचार पण मनात आणू नये. याचा अभिमान याची भीती असते, त्यामुळे तोही आणू नये. आणि मग जल्प बडबड करू नये. अभिमान तेव्हा येतो, मी करतो असं व्हायला लागलं की त्याचा अभिमान यायला लागतो. म्हणून लगेच समर्थांना बरोबर अगदी सत्शिष्य जरी झाले तरी सत्शिष्यांच्या बाबतीत सुद्धा कुठे चूक होऊ शकते याची बरोबर जाणीव आहे. म्हणून ते सांगतात आधी अल्पसंकल्प करूच नाहीये. मग ठीक आहे, सत्यसंकल्प करायला हरकत नाही, पण सत्यसंकल्प केला की अहंकार अभिमान याची भीती आहे. म्हणून लगेच जल्प करू नये, संशय आणू नये. लगेच सांगून टाकलं की आपण काय करतो याचं बोलू पण नाहीये आणि मनात विकल्प पण आणू नये. विकल्प एवढ्यासाठी की आपल्या मनामध्ये मी करतो ते बरोबर आहे ना अशी उगाच शंका यायला लागते. म्हणून त्यामुळे तोही त्याच्यावा. मनामध्ये जल्प आणि विकल्प त्याच्यावर म्हणजे काढून टाकावा. उगाच वेळ वाया घालवू नये. याच्यामुळे संशय मनात आला की वेळ वाया जातो. काहीतरी गैरसमज अपसमज मग विचारूया, काही आवश्यकता नसते. त्यामुळे हे काही करू नये. विकल्प म्हणजे विकल्पाचा अर्थ का की जे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं मनात येणं, त्याला विकल्प म्हणायचं. तर ते येऊ नये. जे आहे, जे दिसत आहे, जे सांगितलं जात आहे, संत सांगतायत ते लक्षात घ्यावं. काहीतरी वेगळं असेल असं मनात आणू नये. आणि संकल्प म्हणजे मी म्हणतोय असंच घडावं, अनुकूल असेल, माझ्या मनाला अनुकूल असेल किंवा मला जे वाटतंय तेच घडावं, याला संकल्प म्हणावं. तर आता हे विकल्प आणि संकल्प या दोन्ही गोष्टी जर का अनुकूल घडलं तर कोणाला नको आहे, चांगलंच आहे. त्यामुळे म्हणून सत्यसंकल्प करायला त्यांनी परवानगी दिली, पण चांगला. पण काय होतं, सारखं जल्प विकल्प म्हणजे मग त्या संकल्प विकल्पामध्ये मन हेलका विकायला लागतं. काय बरोबर काय चूक असे विचार मनात यायला लागतात. म्हणून ह्या भानगडीत पडू नये. उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की समजा आपण एखाद्याला काही मदत केली, संकल्प विकल्पाबद्दल चाललाय म्हणून आपण त्याचा अर्थ लक्षात घ्या की काय म्हणजे काय म्हणायचं, संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय. तर उदाहरण लक्षात घेतलं तर समजेल की समजा आपण एखाद्याला मदत केली अगदी प्रामाणिकपणे मदत केली, त्याचं कामही झालं आणि समजा त्यांनी आपल्याला थँक्स म्हटलंच नाही. आता थँक्स म्हटलं पाहिजे, गोष्ट खरी आहे, परंतु म्हटलं पाहिजे असं वाटणं हा संकल्प. की काय आपण केली मदत म्हटलं असेल तर बरं झालं असतं, पण त्याला काही वाटलं नाही म्हणजे विसरला असेल, तो त्या आनंदात असेल, नंतर त्याच्या कदाचित लक्षात येईल असा विचार करणं संकल्प. पण दुसरं एक मनात येतं की तो तसाच आहे, तो शिष्टच आहे, तो उर्मटच आहे, अहंकारीच आहे, नुसती मदत घ्यायची, हे असं येण्याला विकल्प म्हणायचं. पहिलं ठीक आहे की त्यांनी म्हणायला पाहिजे होतं पण नाही म्हटलं, असं नुसतं मनात येणं ह्याला संकल्प म्हणायचं. असा पण अल्पसंकल्प करू नये असं सांगितलंच आहे, पण त्यातल्या त्यात ठीक आहे. आणि विकल्प तर नाहीच, पण आपण लगेच मदत तर केलेली असते
उगाचच केली, याला काही त्याची किंमतच नाही वगैरे वगैरे जे मनात येतं त्या गोष्टी म्हणजे विकल्प आहे. आणि ह्या दोनही गोष्टी समर्थ म्हणतात करू नये. दुसरं असं असतं की काही वेळेला एकमेकांच्या मध्ये मतभेद होतात, वितुष्ट येतं, अपसमज होतात, आपल्याला दुसऱ्याच्या चुका दाखवण्याची घाई असते. खरं काही आवश्यकता नसते, पण ती आपण करतो की कोण काय सांगताय हे नीट समजून घ्यायच्या आधीच आपलं मत आपण लिहून टाकतो. खरं म्हणजे असं आहे की असं एखाद्याची चूक होत असेल तर सांगायची देशातला भाग नाही, पण समय पाहुणी वर्तावे, त्याला एकट्याला किंवा तो ऐकण्याच्या ह्याच्यात असेल त्यावेळेला ती सांगायला हरकत नाही. परंतु कुणाला तरी सांगत राहणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं, वाद घालणं असं काही करू नये, याला विकल्प असं म्हणायचं. त्यामुळे समर्थ जे म्हणतात जल्प विकल्प तो त्याज्यावा, अगदी टाकून द्या म्हणताय, त्याचं कारण हे आहे. असं मनातीत होण्यासाठी ह्या गोष्टी करायला पाहिजे. संकल्प नको, विकल्प नको, जल्प नको, कुठल्याच प्रकारचा विकल्प मनात येणार नाही अशा प्रकारचा विचार, तर मग ते मन मनातीत होता येईल. असं निर्विकार ज्याला म्हणतात तसं निर्विकार मन करावं, चांगले विचार मनात आणावेत. आणि मग ह्याच्यासाठी काय करावं, एकांत हवा, रमाकांत एकांत म्हटलं तरी, तर त्या ठिकाणी रमाकांत एकांत स्थळी भजावा. आता खरं तर एकांत शब्द आहे, एक अंत. एक अंत म्हणजे मी कोणीतरी एक आहे आणि या मी कोणीतरी एक असण्याच्या भावनेचा पण अंत, असं म्हणून एकांत शब्द आहे. म्हणजे या मनातील सगळं जग बाहेर काढून टाकायचं, इतकं ते रिकामं करून टाकायला पाहिजे. ते मनातीत होणं आहे. इतकं निर्विकार होणं फार कठीण आहे. म्हणतात ना की मनाला असं म्हणतात की रिकामे मन म्हणजे सैतानाचं घर असं आपल्याकडे म्हणतात, किंवा मनाला म्हणजे मनाला पिशाच्याचं क्रीडांगण असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की त्यासाठी हे असं व्हायला नको असेल, सैतानाचं रिकामा मनामध्ये नको नको ज्या गोष्टी मनात येऊन चालणार नाही. त्यामुळे मग त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगत, ईश्वराचं काहीतरी उपासना, भजन, नामस्मरण हे उपाय आहेतच. त्या मनाला चांगल्या ह्याच्यात ठेवायलाच हवं. रिकामं त्याला ठेवायचं, रिकामं की सैतानाचं घर ना, रिकामं ठेवायचं आहे. पण तरी देखील मनातीत व्हायचं म्हणजे निर्विकार होणं म्हणजे अशा प्रकारचे संकल्प विकल्प न आणता त्या मनाला नामामध्ये गुंतवून ठेवणं, चांगल्या विचारात गुंतवून ठेवणं. आणि म्हणजे मग काय होईल, ही संकल्प विकल्पाची गडबड जरा शांत होईल. मग मनामध्ये असे विकल्प वगैरे येणार नाही. त्या मनाला जर चांगल्या गोष्टींची सवय लावली आणि असं चांगल्या गोष्टींमध्ये मन रमणं म्हणजे निर्विकार होणं आहेच ना. विकार येता कामा नयेत मनात, त्या मनात चांगल्या गोष्टी यायला हरकतच नाहीये. अशा पद्धतीचा मनाचं जे मन पण जाईल मनाला चंचल म्हणताय ना, तर त्याचा जो हा गुण आहे तो अवगुण जाईल, चंचल मन नाही. तर मन एका चांगल्या विचाराशी, भजनाशी, नामस्मरणाशी असं गुंतून राहील. ही जी अवस्था आहे मग त्याला आपण मनातीत होणं असं म्हणतो, किंवा उन्मनी अवस्था म्हणतात, अमन म्हणायचं. काय आपण हे सगळे शब्द शिकलेलो आहोत. पण विषय मनात आले, हे सगळं निर्विषय मनामध्ये आहे. निर्विषय मनाला भक्तीच्या सत्संगतीची जोड मिळाल्यानंतर जे होतं हे मंजूर आहे. पण विषयासक्त जर मन असेल तर ते मन अमन आणि मनातीत असं काही होणं शक्य नाही आहे, अत्यंत कठीण आहे. कारण ते मन एकाग्र होईल. विषयांमध्ये गुंतलेलं जे मन आहे त्याचं एकाग्र होणारच नाही. जसं असतं ना की कुठली गोष्ट आपण अशी उंच उडवली तर ती खाली पडणारच आहे. कारण गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत प्रत्येक वस्तू अशी आधाराशिवाय राहूच शकत नाही, ते पडणारच खाली. जमिनीचा आधार लागेल, प्रत्येक गोष्टीला आधार लागणारच आहे. पण जर का आपण अंतराळामध्ये हे केलं तर मग ती सुट्टी वस्तू तरंगत राहते. तसं आहे, वस्तूला जसा आधार लागतो तसा मनाला ईश्वराचा आधार लागतो. म्हणजे आता निर्विषय, निर्विकार वगैरे शब्द आपण वापरले तर विकार येता का माहिती, विषय मनात येता का माहिती, पण त्या मनाला आधार लागेल. आणि म्हणून त्या आधार देण्यासाठी ईश्वर भजनामध्ये किंवा त्याला काय नामस्मरणामध्ये त्याला गुंतवून ठेवावे, चांगल्या विचारांमध्ये त्याला गुंतवून ठेवावे. म्हणून मग त्याला एकांत स्थळी, एकांत काळी भजावा, की एका ठिकाणी राहावं. त्या मनाला चांगला एकच एक विचार भगवंताचा द्यावा. आणि ती एकदा सवय केली की जरी म्हटलं असलं एकांत स्थळी तरी प्रत्येक वेळेला की आपल्याला
असं कुठेतरी जाऊन बसून एकांतामध्ये नामस्मरण करणं असं होणार नाही. पण ती एकदा सवय झाली तर व्यवहारामध्ये आपण कुठेही जरी भोवताली कितीही गर्दी असली तरी पण आपण एकांताचा अनुभव घेऊ शकतो. बसस्टॉपवर उभे आहेत, पुढे मागे बसस्टॉपवर माणसं उभी आहेत, तरीही आपण एकटे नामस्मरणात राहू शकतो. बसमध्ये आहोत, प्रवासात आहोत, भोवताली लोक आहेत, तरीही आपण एकटे आहोत आणि आपण नामस्मरण घेऊ शकतो, असा त्याचा अर्थ. म्हणजे एकांतात राहिलो तर एकाग्रता अधिक वाढेल, प्रश्नच नाही. परंतु असं सभोवताली हे असून सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा आनंद मिळेल. एक गोष्ट आहे की तीर्थक्षेत्री गेलो की त्या ठिकाणी आपल्याला चटकन आपलं मन एकाग्र होऊ शकतं, किंवा काही आपण स्तोत्रपठण करतोय, काही ग्रंथ वाचन करतोय, तर तिथे आपलं मन पटकन लागतं. आपल्याला अनुभव आहे, गोंधळ्याला गेलो, गडावर गेलो, शिखरगीत गेलो, तर आपल्याला असं सगळं मिळतं. कारण त्या त्या ठिकाणी गेलं की आपल्या सगळ्या प्रापंचिक गोष्टींपासून आपण दूर गेलेलो असतो. त्यावेळी तिकडल्या कार्यक्रमामध्ये आपलं मन असं व्यग्र होतं, आपोआपच तिथे आपलं मन लागतं. भोवताली पण सगळी समान विचाराची मंडळी असतात, त्या अन्य काही दुसऱ्या कुठल्या विषयांचं येणं, गप्पा होणं प्रश्नच नसतो. त्यामुळे तिथे चटकन मन रमतं. आणि ही गोष्ट खरीच आहे, सगळे आपण अनुभवतो की घरची आठवण सुद्धा आपल्याला येत नाही. आठवण सुद्धा येत नाही याचं कारण तो जो आपल्याला अनुभव आहे त्याचं कारण तेच आहे. समज सुखा लागे आरण्य सेवित जावे. आता खरं म्हणजे किती परस्पर विरोधी आहे ना. सुखा लागे आरण्य सेवित जावे, अरण्यामध्ये सुख कसं प्राप्त होईल, पण इथे अरण्य म्हणजे एकांत. तर आपण एकटे असल्याचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कसा आनंद आहे. मग असू दे ना भोवताली सगळं चालू, काही बिघडत नाहीये. भोवताली सगळं चालू असेल, ते आवाज असला, लोक असली, तरी सुद्धा आपण मनाने ठरवलं तर मनाने आपण एकटे असतो. आणि त्या एकट्या मनामध्ये एकच एकटे असल्यामुळे त्या मनाला आपण एकाग्र करू शकतो. एका ठिकाणी एकाच विषयाशी, नामस्मरणाशी आपण लावून घेऊ शकतो. आता मनुष्य स्वभाव असतो, घरात कधी कधी आपल्याला एकटं राहण्याची वेळ आली तर आपण आपले शब्द आहेत, घर खायला उठतं. आता असा स्वभाव असणार किंवा असं ज्यांना वाटतं त्यांना एकांताचा लाभ होत नाही. कारण त्याला एकटं स्वतः राहताच येत नाही आणि त्यामुळे त्यांना जरा कठीण जाईल. पण मग अशांना हळूहळू सवय होऊन आपल्या लक्षात येईल की ती सवय करावीच लागते. असं एकदम नाही होणार. पण अरे नाही, माझ्याबरोबर नामस्मरण माझे समर्थ आहेत ना, किंवा माझे स्वामी आहेत ना, असं समजून आपण घेतलं की आपण एकटे नाही आहोत असं आपल्या लक्षात येतं. आणि मग यालाच एकांताची जशी सवय करायची तशी मौनाची पण सवय करायची, त्याची मौनाची जोड द्यायची. जयासी एकांत मानिला अवघ्या आधी कळेत याला, या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. एकदा एकांताचा आनंद घेतला ना, सहवास मिळाला ना, की आपोआप आपल्या सगळ्या गोष्टी कळतील. प्रयत्नपूर्वक ह्या एकांताचा अभ्यास करायचा. परत सांगते मी आपल्याला की एकांत म्हणजे की अरण्यात जायला नको, एकांत स्थळी जायला नको, खोली बंद करून दारखिडक्या लावून बसायला नको आहे. सगळं सभोवताली चालू असताना सुद्धा आपण हा एकांताचा अनुभव घेऊ शकतो. आपलं मन असं प्रयत्नपूर्वक एका ठिकाणी लावून घ्यायचं. मनामध्ये दुसरे विचार तर येणार नाही, असं छान सूक्ष्म मन होईल. स्वरूपानुसंधान ज्याला म्हणतात तसं अनुसंधान आपलं लागेल आणि अशी जी सूक्ष्मता येईल. समर्थांच्या वेळी शिष्य एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. एकांत मनामध्ये असं ठरवलं ना की ते तिथेच एकाग्र होऊन जाईल. टेणे गुढे दुढावे परमार्थात, त्यांनीच हा परमार्थ वाढवणार, दुणे होणार आहे, दुप्पट होणार आहे. असं विचार तरंगच येणार नाहीत. स्वरूपी अनुसंधानातच आपण राहू. मग आजूबाजूला सगळं जग चालू ना त्याच्या पद्धतीनं काही फरक नाही पडत आहे, असं होईल. बडबड मात्र टाळावी. समर्थ सांगतात ते बरोबर आहे. जल्प विकल्प टाळावा, संशय मनात आणू नये आणि जल्प स्तुती करू नये, बडबड करू नये, अहंकार नको, अभिमान नको की अनुभव येईल. असं भगवत भजन म्हणजे भगवत चिंतन करावं असं सांगितलं. आणि मग आता पुढला 131वा श्लोक तर असा आहे की समर्थांचं दैवत आहे राम, आणि त्या रामाचं वर्णन करायला गेलं की किती करू आणि किती नको असं त्यांना होतं. तसं या श्लोकात आपल्याला दिसेल. रचना पण खूप छान केली आहे. भजाया जनी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता
उद्धरे सर्व लोको, धरा जानकी नायकाचा विवेको. तुम्ही पण जानकी नायकाचा विवेको, त्याचा विवेक धरा, त्याचा विचार लक्षात घ्या, त्याचं आचरण लक्षात घ्या की आपलं काम झालं. कसा आहे हा जानकी नायक, याचं चारही ओव्य श्लोका ओळींमध्ये समर्थ वर्णन करतात. एको 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 असं म्हणताय. हे जे 3 एक आहेत आपल्याला सहज कळतील. रामाला आपण एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी असं म्हणतो. या तिघांचा उल्लेख समर्थ या श्लोकामध्ये करतायत. खरं आहे, समर्थांचं दैवत आहे आणि सौंदर्याचा आणि गुणांचा दोन्ही दृष्टिकोनाने विचार केला तर अद्वितीय असं हे राघवाचं रूप आहे. सौंदर्या गुणैर्वावा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीया, दुसरा देव नाही असं रचनाकार म्हणतात. त्याच सर्वात देव आहे. आता ह्या सौंदर्याचा आणि गुणांचा विचार करूया. कसा करायचा? 3 वेळा आता म्हटलं तसं की रघुपती सारखा दुसरा कोणी नाही, असा गुणी दुसरा कोणी नाही, हा एकच एक आहे. 3 वेळा एकू शब्द वापरला आणि 3 रामाची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती गुणवैशिष्ट्य त्यांनी आपल्याला सांगितली. समर्थांचं ना एक मानक पंचक पण आहे. समर्थांनी पंचक बरीच लिहिली आहेत, जसं करुणाष्टक लिहिली आहेत. आता आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय. आरत्या लिहिली आहेत, कितीतरी अभंग लिहिले आहेत. तसं मान पंचक नावाचं पंचक लिहिलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, कीर्ती या रघुनाथाची पाहता तुलना नसे. सोपी रचना आहे. कीर्ती या रघुनाथाची पाहता तुलना नसे. कोणाची तुलनाच करता येत नाही या रामरायाची कीर्ती पाहिली तर. आणि लगेच एक बाणी, एक वचनी, एक पत्नीचं धार्मिक. या 3 गोष्टी सांगितल्या आणि अत्यंत धार्मिक आहे असं पण सांगितलं. आणि म्हणून याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असं मानपंचकामध्ये म्हटलं. याही श्लोकामध्ये नाहीच म्हणायचं. खरं आहे, एकदा बाण म्हणजे नेम धरला, बाण लावला की ज्यासाठी बाण लावलाय ते काम झालंच पाहिजे. म्हणून त्याला एक बाणी म्हटलंय की ज्याच्यासाठी तो बाण तयार केलेला आहे ते काम होणारच. जे साध्य करायचं आहे ते नेमकं साध्य होतंच. त्याचं ते जे नेमकेपण आहे त्याच्यासाठी एक बाणी असं रामाला म्हटलेलं आहे. एकवचनी पण म्हटलंय. म्हणजे एकवचनी याचा अर्थ एकदाच बोलणारा आणि शब्द पाळणारा. नुसतं एकदाच बोलणारा म्हणजे संख्यात्मक दृष्टीने विचार करायचा आहे. तर जे बोललोय ते बरोबर तसंच्या तसं शब्द पाळणारा. म्हणजे हल्ली आपण मी असं बोललोच नाही किंवा मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता, त्यावेळी परिस्थिती अशी होती म्हणून मी तसं बोललो होतो, पण मला तसं नव्हतं सांगायचं. असली स्पष्टीकरणं रामाच्या बाबतीत नाहीत. आणि मग असे स्पष्टीकरण द्यायचा प्रसंग याच्यावर कधी आलाही नाही. म्हणून त्याला एकवचनी म्हटलं की असं त्या वेळेला जे की आपल्याला अनुकूल असेल तसं बोलायचं. हा प्रकार रामाजवळ नाही. जे तो बोलेल त्याप्रमाणे तो आचरण करणार. आणि मग काय, अशा रामाच्या गुणांचा, रामाने केलेल्या विवेकाचा आपण विचार करा. श्रीरामाला भजा म्हणजे तुम्ही पण त्याचा आश्रय करा असं समर्थांना सांगायचं आहे. रामाची प्रत्येकच कृती ही अशा पद्धतीने लोककल्याणकारी आणि निस्वार्थी अशी आहे. स्वतःसाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्या रामचरित्रामध्ये म्हणजे आपण जर आज काही आपल्याला सगळ्या चरित्राचा विचार करायला हवा अशातला भाग नाही, पण आपण जर नुसतं आठवलं की अगदी विश्वामित्र रामाला त्याच्या यज्ञाच्या रक्षणासाठी न्यायला आले तेव्हापासून ते अगदी सीता त्यागापर्यंत असं सगळं जर रामचरित्र असं डोळ्यासमोर आणलं तर प्रत्येक कृतीच्या मागे आपल्याला त्यांची उदात्तता दिसते. प्रत्येक ठिकाणी रामाने किती विवेकाने आपलं आचरण ठेवलं आहे ते आपल्या लक्षात येतं. अगदी रामचंद्राने भगवती सीतेचा त्याग केला म्हणून आक्षेप घेणारी मंडळी आजही आहेत. असं की हे काही बरोबर नाही केलं, असं कसं रामाने केलं असं. पण ते असं लक्षात घेत नाहीत की ज्या रामाने सीतेचा त्याग केला म्हणून आक्षेप घेत आहे, पण त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचार सुद्धा केला नाही. खरं तर असं होतं की अश्वमेध यज्ञ जेव्हा करायचा तो अश्वमेध यज्ञ सपत्नीक करायचा असतो आणि त्यावेळेला वशिष्ठाने रामाला पुन्हा विवाह करण्याचा सल्लाही दिलेला होता. बरं, त्या काळामध्ये राजे लोकांनी असे विवाह करण्याची पद्धती पण होती. स्वतः प्रत्यक्ष दशरथ महाराजांचे सुद्धा 3 विवाह झालेले होते. पण प्रभू रामचंद्र एक पत्नीत्व हा त्यांचा जो गुण आहे म्हणून त्यांनी पाहता राम एकू
त्या राम एकू पाहता म्हणजे ह्याच्यात एकपत्नीव्रताचा उल्लेख त्यांना करायचा आहे. मुखी शब्द एकू तर आहेच. गोस्वामी तुलसीदास म्हणतात की रघुकुलरित सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. त्यामुळे एकदा शब्द जो दिलाय तो एकपत्नीव्रत, एकबाणी, हे सगळ्या गोष्टी रामाच्या समर्थांनी एकाच श्लोकामध्ये घालून दिल्या. आपल्याला सगळ्या परिचयाच्या आणि पटणाऱ्या. खरं तर विचार करायला लागलं तर रामाला काही अशक्य नव्हतं. चित्रकूट पर्वतावर स्वतः भरत रामाला परत यायला म्हणजे अयोध्येला यायला सांगायला आला होता. आणि काही तसं म्हटलं तर चूक नव्हतं. सगळ्या जनमानसाची पण इच्छा होती, अयोध्यावासियांची पण इच्छा होती. पण रामाने पितृवचन पाळलं, शब्द दिलेला पाळला. म्हणजे जसं आपण त्या रामाच्या बाणानं समुद्राला असं धाक, सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसेल प्रत्येक गोष्ट त्याची अत्यंत विवेकाची जाणीवपूर्वकतेने केलेली. म्हणून एकू शब्द हा रामाच्या गुणांबद्दल त्यांनी सांगितलाय. आणि मग उद्धारे सर्व लोकांचा उद्धार पण केलाय. प्रत्येकाचा, अयोध्येतल्या सर्व लोकांचा उद्धार केलाच आहे. पण युद्धात मरण पावलेल्या वानरांचा सुद्धा रामाने उद्धार केला. अगदी म्हणजे उद्धरे सर्व लोकोमध्ये आपल्या असं लक्षात येईल की अरे त्या रामाने बालीचा वध केला. खरं तर वालीच्या वर्तनाबद्दलची ती शिक्षा होती. काय वालीशी काही त्याचं शत्रुत्व नव्हतं, पण वालीचं जे चुकीचं वर्तन होतं त्या वर्तनाची शिक्षा म्हणून वालीचा वध केला होता. पण वालीचा वध करताना अगदी मरताना वाली त्यांनी काय केलं तर आपला पुत्र जो अंगद, या अंगदाला श्रीरामाच्या स्वाधीन केलं. आपल्याला रामकथा सगळ्या माहिती आहेत त्यामुळे फार काही खोलात शिरायला नको आहे. आणि जणू काही त्या वालीने रामाकडून वचन मागितलं की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझ्या अंगदाला तुमच्या स्वाधीन मी करतोय. आणि रामाने पण वालीला वचन दिलं की काय तू काही अंगदाची काळजी नको, माझ्या मुलासारखं मी त्याला सांभाळेल. म्हणजे स्वतःला ठार मारणाऱ्याच्या हाती आपला पुत्र दिला. रामाने वालीचा वध केला, त्या वालीने आपला पुत्र रामाच्या हाती दिला. ह्याला त्यांनी म्हटलं की का आपण जानकी नायकाचा विवेकू धरायचा आहे, किती विचार, का त्या शत्रूला, का वालीला सुद्धा असं वाटलं की याच्या स्वाधीन आपण मुलाला करावं. उद्धरे सर्व सर्वांचा उद्धार केलाय. त्या जानकी नायकाचा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. खरं आहे, रामाचीच निवड, रामाचाच ध्यास, राम हेच भावविश्व, अशा रामाचा विवेक करायचा. म्हणजे प्रयत्नपूर्वक रामासारखं आचरण करायचं. महर्षी वाल्मिकी म्हणतात रामो विग्रहवान धर्मा. वाल्मिकीचं वाक्य आहे रामो विग्रहवान धर्मा. याचा अर्थ राम म्हणजेच घनीभूत धर्म आहे, वेगळं काहीच नाही. धार्मिक होणं म्हणजे रामासारखं होणं. राम जसं वागेल तसं वागणं. त्यासाठी करायचं काय, सतत रामनाम, रामरूपाचं ध्यान, रामाच्या गुणांचं चिंतन, रामाच्याच गुणांचं वर्णन, सारखं तेच. समर्थ पण म्हणतात राम गावा राम घ्यावा, रामाचं ध्यान करावं, रामाचंच गीत गावं, राम जीवीचा विसावा. सगळं काय ते आहे त्या अंतःकरणाला त्या रामनामाचाच आनंद आहे. कल्याणाचे जे कल्याण रघुनाथाचे गुणगान. रघुनाथाच्या गुणगानाने कल्याणाचं पण कल्याण होईल असं आहे. किती पाहिजे, काही अडचणच येणार नाही. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, असं आपल्या दैवतावर समर्थांचं अतिशय रामावर प्रेम आहे. विभूती सांगताना भगवंतांनी सुद्धा रामाचंच नाव घेतलं. शस्त्रधारी अष्टारांमध्ये मी राम आहे असं भगवंतांनी पण गीतेत सांगितलं. राम हा शस्त्रभूतांवरम. कारण रामाच्या हातातलं जे शस्त्र आहे हे सत्यासाठी आहे, धर्मासाठी आहे. ते हिंसा करण्यासाठी, कुणाला मारण्यासाठी रामाच्या हातातलं शस्त्र नाही आहे. आणि म्हणून शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे असं भगवंतांनी गीतेत सांगितलं. अशा अर्थाने ह्या रामाचा विचार समर्थांनी ह्या श्लोकामध्ये केला. करुणाष्टकांमध्ये तर समर्थ इतके राममय झालेले आहेत. कित्येक अभंगामध्ये सुद्धा समर्थ इतके राममय झाले आहेत. करुणाष्टक आपल्या परिचयाचे असल्यामुळे आपल्याला कळेल की बुद्धी दे रघुनाथामध्ये समर्थ किती प्रत्येक गोष्ट समर्थ रामाजवळ मागतायत. किंवा मजबरी करुणेचा राघवा पूर लोटी म्हणलं की राघवा तुझ्याशिवाय कोण आहे, माझ्यावरती करुणा कर. किंवा रघुनायका
मागणे ह्याची, आता जे काही मागायचं ते रघुवीराशी, तुझं विणं रामा माझं कंठ विणा, रामा तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे, अशा पद्धतीने त्या म्हणजे सुरेंद्र चंद्रशेखर त्या शंकराने जसं रामनाम घेतलं तसं श्री राम राम हे म्हणा, असं सारखं रामाला त्या अंतःकरणामध्ये धरून ठेवा. समर्थांनी रामाला अंतःकरणात धरून ठेवलं आहे आणि आपल्यालाही रामाला अंतःकरणात धरून ठेवा अशी आज्ञाच ते आपल्याला करतात. आणि तर मग तो जानकी नायकाचा विवेक म्हणजे काय ते काय, अशा पद्धतीने रामरायाला घट्ट धरून ठेवा, असा अंतःकरणामध्ये पकडून ठेवा, म्हणजे मग दुसरं काही येणारच नाही तिथे, अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये सांगितला. तो आपण प्रयत्नपूर्वक अंमलात आणू, म्हणजे आपलंही जीवन कल्याणाचं कल्याण होऊन जाईल असं आपल्या लक्षात येईल. जय जय रघुवीर समर्थ.